मुंबईच्या वेशीवर आहोत, म्हणजे वाशी टोल नाका संपल्याच्या नंतर मानखुर्दच्या इथे आहोत आपण, सायन पनवेल महामार्गावर। आणि या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आपल्याला दिसून येते आहे। ही नाकाबंदी जी आहे ती मराठा आंदोलक जे मुंबईच्या दिशेने येत आहेत, मुंबईमध्ये येत आहेत, त्यांच्यासाठी लावण्यात आलेली आहे। त्यामध्ये मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाते आहे। त्यांची जी वाहनं आहेत ती वाहनं कुठे पार्किंगला लावू शकतात, त्याचबरोबर त्यांच्या सोयीसुविधा कुठे ठेवण्यात आलेल्या आहेत याची माहिती त्यांना दिली जाते आहे। पण सोबतच ही जी वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये नेमके कोण आहेत, कोण येतं आहे मुंबईमध्ये, किती प्रमाणात लोक मुंबईमध्ये येत आहेत, या सगळ्याची चौकशी देखील मुंबई पोलिसांकडून ही केली जाते आहे। त्यासाठी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि ही नाकाबंदी ही गेल्या 2 दिवसांपासून आहे। जी मोठी वाहनं आहेत त्या मोठ्या वाहनांना इथे थांबवण्यात येतं आहे आणि त्यांच्या आतमध्ये जी लोक आहेत, जे मराठा आंदोलक येत आहेत, त्यांना इथे विचारपूस करून मग मुंबईमध्ये आतमध्ये सोडण्यात येतं आहे। अशा प्रकारे मुंबईची सुरक्षा देखील महत्त्वाची असल्यामुळे या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आहे। वाशी टोल नाक्यावर आपण आहोत आणि वाशी टोल नाक्याच्या पुढे गेल्याच्या नंतर ऐरोली टोल नाका आहे, त्याबरोबर ठाणे टोल नाका आहे। सर्वच ठिकाणी गाड्यांची तपासणी करून, मराठा आंदोलकांची विचारपूस करून, त्यांची चौकशी करून मग या सगळ्या मराठा आंदोलकांना मुंबईच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे। खरं म्हणजे सध्या मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांच्या गाड्या आहेत की सध्या संपूर्ण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होते आहे। त्याचमुळे गाड्या पार्किंग नेमक्या कुठे करायच्या याची देखील जागा आहे, ती जागा सांगितली जाते आहे। त्याचबरोबर हे जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्याकडे कोणकोणत्या वस्तू आहेत, खाण्याचं साधन काय आहे, या सगळ्याची चौकशी ही मुंबई पोलिसांकडून केली जाते आहे। त्यामुळे एक प्रकारे मुंबई पोलीस हे अतिशय सतर्क असलेले आपल्याला दिसून येत आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।